नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 9 एप्रिलच्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत, जे की येणाऱ्या सर्वच सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये खास करून पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी आज आपण महाराष्ट्राच्या चालू घडामोडी व प्रशासन यांच्याविषयी आज आपण प्रश्न घेऊन आलेलो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की जितेंद्र देव वर्मा यांनी आत्ताच शपथ घेतलेली आहे मित्रांनो. कारण की महाराष्ट्र राज्याचे ते राज्यपाल जितेंद्र देव वर्मा आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आहे सध्याचे. कारण की सध्याचे महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत देवेंद्र फडणवीस आहे, आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो. आणि सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आत्ताच 3 मार्चला सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे मित्रांनो. त्या पण सध्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत मित्रांनो. आपला पुढचा प्रश्न तिसरा, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे सध्याचे? मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून आहेत मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आपला पुढचा प्रश्न चौथा, महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत मित्रांनो. कारण की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे सध्या अस्तित्वात आहेत मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर येईल, कारण की पालघर हा आपला नवीन जिल्हा तयार झालेला आहे मित्रांनो, 36वा. ते पण ध्यानात राहून द्या मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याची राजधानी ही मुंबई आहे मित्रांनो. मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मित्रांनो. सांस्कृतिक राजधानी पुणे आहे, शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपलं ऑप्शन महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि नागपूर ही उपराजधानी आहे मित्रांनो. हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरवलं जातं. प्रश्न आपला 6वा, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्राचं जे काही सध्या राज्यफूल म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे तागून, म्हणजे जारूल हे जे काही फूल आहे मित्रांनो, ते महाराष्ट्राचं राज्यफूल म्हणून घोषित करण्यात आलं आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा,
7वा स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि 26 मध्ये कोणत्या शहराला सन्मान मिळाला आहे? प्रश्न नीट वाचा मित्रांनो. स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि 26 मध्ये कोणत्या शहराला मिळाला आहे? तर मित्रांनो, जे काही 2025 आणि 26चं सर्वेक्षण झालं होतं त्यामध्ये स्वच्छमध्ये 1 नंबर आपलं इंदोर शहर म्हणून या शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि 26 मध्ये या शहराला इंदूर या शहराला सन्मान मिळाला आहे मित्रांनो. कारण की इंदूर हे शहर स्वच्छ शहर म्हणून अनेक वेळा प्रथम आलेले आहे मित्रांनो. कारण की या शहर ह्याच्या आधी पण सुद्धा या शहराला प्रथम क्रमांक मिळाला आहे मित्रांनो स्वच्छ शहर म्हणून. म्हणून आपलं ऑप्शन नंबर आत्ता सध्या 2025 आणि 26 मध्ये सुद्धा इंदूर या शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि 26चा सन्मान मिळाला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. आपला पुढचा प्रश्न आवडता आणि सगळ्यांचा, लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, जी की लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो. जी की एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आपला पुढचा प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला DGP कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या महिला DGP कोण आहेत? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की महाराष्ट्रातील रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला DGP म्हणून यांनी पदभार स्वीकारला होता. आणि त्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या DGP आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, महाराष्ट्र विधान परिषद किती जागा आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती जागा आहेत? तर मित्रांनो, एकूण आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण 78 जागा आहेत मित्रांनो. कारण की विधान परिषद ही वरची सभा असून तिच्या 78 जागा आहेत. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. करंट अफेअरचे आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांचे पण घेऊन येणार आहोत मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्कीच जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.